सावधान, सरकारी नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका. चाळीसगावात तिघांची 6 लाखांना फसवणूक. चाळीसगाव प्रतिनिधी पोलीस दल किंवा वनविभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 3 तरुणांची 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचे मुद्दे. संशयित आरोपी कुणाल भगवान डांगर, रा. छत्रपती संभाजीनगर सध्या रा. टाकळी प्रचा, चाळीसगाव. फिर्यादी घनश्याम कैलास पाटील, रा. हिंगोणे खुर्द, ता. चाळीसगाव. काय घडले? संशयिताने घनश्याम पाटील, दीपक चव्हाण आणि दर्शन चव्हाण या तिघांना सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. जून ते ऑक्टोबर 2024 दरम्यान त्यांच्याकडून प्रत्येकी 2 लाख रुपये उकळले. असा झाला खुलासा. पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने आणि संशयित टाळाटाळ करत असल्याने तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पोलीस कारवाई. घनश्याम पाटील यांच्या तक्रारीवरून कुणाल डांगर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. सरकारी नोकरी ही केवळ अधिकृत परीक्षा आणि गुणवत्तेवरच मिळते. कोणीही पैसे मागत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.